लॉगॅरिथम. तर आज आपण सगळ्यात महत्त्वाचा पार्ट तो म्हणजे लॉगॅरिथम, विच इज युज्ड फॉर द कॅल्क्युलेशन्स इन द फिजिक्स अँड केमिस्ट्री प्रॉब्लेम्स. फिजिक्स आणि केमिस्ट्रीच्या प्रॉब्लेमसाठी कॅल्क्युलेशन करण्यासाठी आपण या लॉगॅरिथमचा मेनली वापर करतो. म्हणजे मेनली कसं आहे, आता काही काही वेळेस आपण अप्रॉक्सिमेट व्हॅल्यूज काढू शकतो. तसं फिजिक्स आणि केमिस्ट्रीच्या एमसीक्यूज मध्ये तसा अल्टरनेटिव्ह आहे, पण काही वेळेस काय दिलं जातं, आन्सर हे क्लोज दिले जातात. आता सपोज फॉर एक्झाम्पल 8.3 असेल आणि डिवाइडेड बाय सपोज असं असेल 2.2, तर अशा वेळेस आपण यांचा डिव्हिजन किती घेतो, 0.3 आणि 0.2 आपण कट करतो आणि बेग बेबे चौक किती 8, 2 4 जा 8, याचा आन्सर आपण 4 लिहून टाकतो. पण काही काही वेळेस एमसीक्यूज मध्ये 4 च्याही क्लोज आन्सर दिलेले असतात, 4.1, 4.2 का 3.9 का 4.0. मग त्यावेळेस गरज पडते आपल्याला ॲक्युरेट आन्सर डिटरमाइन करण्याची. आणि मग याची ॲक्युरेसी जर तुम्हाला काढायची असेल तर मग तुम्हाला लॉगॅरिथमचा फास्ट मध्ये यूज करता यायला पाहिजे. मेनली मल्टिप्लिकेशन्स आपण लॉगॅरिथमचा वापर न करताही करू शकतोय फास्ट मध्ये. समजा आता ह्याचा आणि याचा जर गुणाकार तुम्हाला सांगितला असता मल्टिप्लिकेशन, तर आपण डायरेक्टली मल्टिप्लिकेशन केलं असतं. पण भागाकारामध्ये समजा 8.314 असेल आणि 2.205 असेल, तर मग मात्र आपण यांची डिव्हिजन तेवढ्या डायरेक्टली किंवा ॲक्युरेटली करू शकत नाही. मग त्याच्यासाठी गरज पडते ती म्हणजे लॉगॅरिथमच्या यूज करण्याची. आणि मग मोस्ट ऑफ द स्टुडंट्स असे राहतात की त्यांना मग तो लॉग यूज करता येत नाही. तर त्याच्यासाठी स्पेशली आपण हे एक स्पेशल लेक्चर अरेंज केलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला शिकायचे की हाऊ टू सी द लॉग अँड हाऊ टू मल्टिप्लाय ऑर डिवाइड द टर्म्स बाय युजिंग द लॉगॅरिथम. आपण मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन लॉगॅरिथमचा वापर करून कसं करणार आहोत ते आपल्याला आता इथं या लेक्चरमध्ये शिकायचं आहे. तर मग बघा, लॉगॅरिथम वापरण्याच्या अगोदर आपल्याला लॉगॅरिथमचे काही रूल्स माहीत असणं आवश्यक आहे. रूल्स ऑफ लॉगॅरिथम त्या अगोदर आपण या ठिकाणी बघूया. रूल्स ऑफ व्हॉट लॉगॅरिथम. शॉर्ट मध्ये याला आपण लॉग असं म्हटलं तरी चालेल. आता ह्या लॉगॅरिथमचे रूल्स नियम नेमकं काय काय आहे. 11th मॅथ्स मध्ये तुम्हाला ह्या लॉगॅरिथम बद्दल बरीच काही इन्फॉर्मेशन आहे, बऱ्याच बेसिक डेटा आहे. परंतु आता इथं फक्त कॅल्क्युलेशन साठी आपल्याला त्यांचे फक्त रूल्स माहीत असणं आवश्यक आहे. बेसिकली लॉगॅरिथमचे भरपूर रूल्स आहेत, पण आपल्या कामाचे कोणकोणते आहेत बघा. नंबर फर्स्ट, लॉग ऑफ. सपोज असा असेल लॉग ऑफ ए इंटू बी असा असेल. ए आणि बी मध्ये मल्टिप्लिकेशन आहे आणि त्याला तुम्ही लॉग अप्लाय केलेला असेल, तर अशा वेळेस त्यांच्या लॉगची ऍडिशन होते. लॉग ऑफ ए प्लस काय येतं, लॉग ऑफ बी. लॉग ए प्लस लॉग बी म्हणजे जर 2 संख्येमध्ये गुणाकार असेल, 3 संख्येमध्ये पण असेल किंवा 4 संख्येमध्ये पण असेल, तर स्ट्रेट अवे त्यांच्या लॉगची ऍडिशन होत जाते. लॉग ऑफ ए प्लस लॉग ऑफ बी प्लस लॉग ऑफ सी प्लस लॉग ऑफ डी. अशा पद्धतीने जर एबीसीडी मध्ये मल्टिप्लिकेशन असेल तर, म्हणजे जर गुणाकार असेल तर त्यांच्या लॉगची काय होते, बेरीज होते. तर ती बेरीज आपल्याला इथं करता आली पाहिजे. बघा इथं ए आणि बी मध्ये मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे गुणाकार आहे, पण त्यांच्या लॉगची तुम्ही काय करू शकताय, ऍडिशन करू शकताय. नंबर सेकंड, जर भागाकार असेल लॉग ऑफ असं असेल ए अपाऊन बी असं जर असेल, तर तुम्ही त्यांच्या लॉगची काय करू शकताय, वजाबाकी करू शकताय. म्हणजे कसं बघा, लॉग ऑफ ए मायनस लॉग ऑफ बी. तर 2 संख्येमध्ये जर भागाकार असेल, डिव्हिजन असेल, तर त्यांच्या लॉगची काय होते, वजाबाकी होते. डिफरन्स लॉगॅरिथम मध्ये डिफरन्स येतो. लॉग ऑफ न्यूमरेटर मायनस लॉग ऑफ डिनॉमिनेटर. इथं ए म्हणजे न्यूमरेटर आहे आणि बी म्हणजे काय आहे, डिनॉमिनेटर. तर त्यांच्या लॉगची तुम्ही काय करताय, वजाबाकी करताय. तर लॉग ए मायनस काय, लॉग बी असं येणार. नंबर थर्ड, आता इथं बघा लॉग ऑफ ए टू द पॉवर एम. ए च्या पॉवरला कुठली पण एखादी नंबर असेल, घातांक असेल, तर अशा वेळेस काय होतं की ती घातांकावरची जी टर्म आहे ना, हे जे यम आहेत ना यम, तर ते यम पॉवर वरनं कुठं येतात, कोइफिशियंटला येतात. यम इंटू किती येतं, लॉग ऑफ ए. समजलं सगळ्यांना.
तर हे मेन लॉगचे 3 रूल्स आहेत. आता बाकी बेस चेंज रूल वगैरे त्या रूल्सचा इथं कॅल्क्युलेशन मध्ये काहीही यूज नाही. हे बेसिकली हे 3 रूल्स तुमच्या क्लिअरली लक्षात राहणं आवश्यक आहे. दोन संख्येत गुणाकार असेल आणि जर तुम्ही त्याला लॉग अप्लाय केला, का अप्लाय करायचा आहे? ड्यू टू द कॅल्क्युलेशन. दोन संख्येमध्ये भागाकार असेल आणि जर तुम्ही त्याला लॉग अप्लाय केला, का अप्लाय केला करायचा तुम्हाला? कारण तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचं. मग जर भागाकार असेल आणि लॉग जर अप्लाय केला तर त्यांच्या लॉगची वजाबाकी होते. आणि सबट्रॅक्शन आपण कितीही टिपिकल कंडिशन मध्ये करू शकतो, परंतु डिव्हिजन मात्र टिपिकल कंडिशन म्हणजे बघा हे अशी 8.314 आणि 2.205 आहे. आणि मी म्हटलं मला ॲक्युरेट यांचा भागाकार सांगायचा तुम्हाला, तर तुम्हाला सांगता येईल का? मला सांगा. तर सांगता येणार नाही. तर तो ॲक्युरेटली करण्यासाठी मग तुम्ही लॉगचा जर यूज करताय तर लॉगचं म्हणणं काय आहे की भागाकार आम्ही वजाबाकीने करू शकतो. तुम्ही त्या न्यूमरेटरचा लॉग काढा आणि डिनॉमिनेटरचा लॉग काढा, दोन्हीची वजाबाकी करा. तर तुम्ही त्या दोन्हीची वजाबाकी कोणत्याही कंडिशन मध्ये कितीही पॉइंट मध्ये संख्या असू द्या तुम्हाला काय करता येऊ शकते? सबट्रॅक्शन. मग सबट्रॅक्शन करून तुम्ही त्यांच्या लॉगची काय करू शकताय? वजाबाकी करू शकताय. आणि त्याच्यानंतर मग काय करायचं ते आपण इथं बघूयातच, पण फक्त सबट्रॅक्शन करावं लागतंय जेव्हा भागाकार असेल तेव्हा. ओके, तर हे लॉगचे 3 बेसिक रूल्स तुम्हाला इथं लक्षात ठेवायचे. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट ती म्हणजेच कोणती की नेमकं लॉग बघायचा कसा, लॉग नेमकं काढायचा कसा. तर तो लॉग काढण्यासाठी आपल्याला लॉग टेबलचा यूज करावा लागतो. तुमच्या बोर्डच्या एक्झाम मध्ये तुम्हाला तसे लॉग टेबल दिले पण जातात. लॉग टेबल्स वगैरे तुम्हाला तसे प्रत्येकांना हँड टू हँड बोर्डाद्वारे दिले जातात जर स्टुडंटने त्यांना मागितले तर, किंवा तुम्ही स्वतः पण कॅरी करून घेऊन जाऊ शकता. ओके, तर मेनली बेसिकली एक लॉग टेबल मी तुम्हाला इथे दाखवतोय. तुम्ही अशा प्रकारचा लॉग टेबल जर घेतला तर तुमचा दुहेरी फायदा कोणता होऊ शकतो की या लॉग टेबल मध्ये लॉगॅरिथम तर आहेत, पण त्याचबरोबर सर्व टॉपिक मधल्या जे टॉपिक्स आहेत फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे, तर त्यांचे टोटल फॉर्म्युले याच्यामध्ये दिलेले आहेत. तर हा एक ऍडव्हान्टेज तुम्हाला होऊ शकतो. अर्धा जे आहे तर त्याच्यात अर्ध्या टेबलमध्ये किंवा अर्ध्या बुकमध्ये तुम्हाला असे टेबल्स बघायला मिळतील. त्या टेबल्सचा कसा वापर करायचा तेही मी तुम्हाला आता या लेक्चरमध्ये सांगणार आहे. तर सगळ्यात अगोदर आपण एक गोष्ट शिकूयात. ती गोष्ट म्हणजे कोणती? हाऊ टू सी द लॉग ऑफ एनी नंबर. कुठच्याही संख्येचा लॉग नेमका कसा बघायचा. आता पहा आपण इथं येणार आहोत. हाऊ टू सी लॉग, हाऊ टू सी लॉग. लॉग नेमकं कसा बघायचा आहे हे आपल्याला आता या ठिकाणी शिकायचं आहे. लॉग नेमकं कसा पाहायचा आहे ते आपण या ठिकाणी शिकणार आहोत. आता बघा, कोणत्याही संख्येचा लॉग बघण्यासाठी आपल्याला 2 गोष्टी काढाव्या लागतात. टू फाइंड लॉग, टू फाइंड लॉग, 2 टर्म्स आर इम्पॉर्टंट. 2 टर्म्स आर इम्पॉर्टंट. 2 टर्म्स महत्वाच्या आहेत. डॅश नंबर फर्स्ट इज द कॅरेक्टरिस्टिक्स. कोणती टर्म? कम ऑन, काय? कॅरेक्टरिस्टिक्स. अँड नंबर सेकंड इज द मॅन्टिसा. दुसरं जे आहे तर ते काय आहे? मॅन्टिसा. ह्या 2 गोष्टी तुम्हाला बघाव्या लागतात, काढाव्या लागतात. एक म्हणजे काय काढणं आवश्यक आहे? कॅरेक्टरिस्टिक. आणि दुसरं म्हणजे काय काढणं आवश्यक आहे? मॅट्रिक्स. त्या नंबरची कॅरेक्टरिस्टिक आणि त्या नंबरचा मॅट्रिक्स, ह्या 2 गोष्टी तुम्हाला बघाव्या लागतात. यू हैव टू फाइंड हियर. अब देखिए कैरेक्टरिस्टिक आप कैसे निकालेंगे. तुम्ही नेमकं कॅरेक्टरिस्टिक कसं काढणार. तर कॅरेक्टरिस्टिक्स ही मात्र 2 प्रकारच्या नंबरची असते. देर आर 2 काइंड्स ऑफ नंबर्स. सगळ्यात अगोदर लॉगॅरिथम मध्ये आपल्याला हे क्लिअर करावं लागेल की लॉगॅरिथम मध्ये निगेटिव्ह नंबर्सला स्थान नाही. समजा इथं भागाकारामध्ये कुठेतरी मायनस असेल तर तुम्ही त्या मायनसला साईडला ठेवून फक्त ज्या पॉझिटिव्ह नंबर आहेत किंवा ज्या नंबर्स आहेत त्यांचं फक्त कॅल्क्युलेशन करणार. म्हणजे आपण लॉग हा निगेटिव्ह नंबर किंवा झिरोचा बघू शकत नाही. त्याला इथं काहीच
त्याची पोझिशन इथं नाही, कारण इथं कुठंतरी झिरो असतं समजा मल्टिप्लिकेशन मध्ये, आन्सर डिरेक्टली झिरो आला असतं. काय गरज आहे लॉगचा वापर करून त्याचं कॅल्क्युलेशन करण्याची? त्याच्यामुळं निगेटिव्ह नंबर किंवा झिरो नंबर अशा जर असतील तर मग मात्र तुम्हाला त्याचं कॅल्क्युलेशन करण्यासाठी त्या नंबर घेण्याची आवश्यकता नाही. तुम्ही फक्त पॉझिटिव्ह नंबर बघू शकताय, पण पॉझिटिव्ह नंबर पण दोन टाईपचे असतील. पहिला टाईप म्हणजेच काय, अ नंबर मोर दॅन वन. किती? मोर दॅन किती? वन. ONE1. संख्या एक पेक्षा जास्त असणार, एक किंवा एक पेक्षा जास्त. मोर दॅन वन ऑर इक्वल टू वन, मोर दॅन वन किंवा ऑर इक्वल टू वन अशा नंबर्स, इक्वल टू वन अशा प्रकारच्या संख्या असू शकतील. किंवा नंबर टू नंबर लेस दॅन वन. आता इथं ऑर इक्वल टू वन असं येणार. ग्रेटर दॅन वन किंवा इक्वल टू वन. तुम्हाला आता कुणी समजा तुम्हाला कुणी तशा संख्या जर दिल्या तर तुम्ही इझिली सांगू शकता की ही संख्या एक पेक्षा ग्रेटर आहे का एक पेक्षा लेस आहे. आता मी जर तुम्हाला म्हटलं की मला 24.2 ह्या नंबर बद्दल सांगा, 24.2. हा चला बोला, ही संख्या एक पेक्षा ग्रेटर आहे का लेस आहे? ग्रेटर आहे. सपोज मी जर तुम्हाला म्हटलं 4.361, ग्रेटर का लेस? मी जर तुम्हाला म्हटलं की 0.2001, एक पेक्षा ग्रेटर का लेस? लेस. कसं ओळखणार तुम्ही? जर नंबर 0 पॉइंट मध्ये असेल तर म्हणायचं ती नंबर एक पेक्षा लहान. आता बघा, समजा मी जर तुम्हाला असं दिलं 9.006, एक पेक्षा ग्रेटर का लेस? ग्रेटर. तर अशा पद्धतीने तुम्ही क्लिअरली सांगू शकता. 0 पॉइंट मध्ये जर नंबर असेल ना तर त्याला बोलायचं दॅट नंबर इज लेस दॅन 1. आणि 0 पॉइंट मध्ये जर नंबर नसेल ना, त्याच्या व्यतिरिक्त कुठच्याही पॉइंट मध्ये असेल अदर दॅन 0 पॉइंट, सो देन ॲट दॅट टाइम दॅट नंबर इज ऑलवेज ग्रेटर दॅन 1. आणि ह्या दोन प्रकारच्या नंबरसाठी कॅरेक्टरिस्टिक फाइंड करण्याची टेक्निक वेगवेगळी आहे. कॅरेक्टरिस्टिक वेगवेगळ्या प्रकारे आपण तिथं फाइंड करू शकता. आता बघा, मी थोडंसं हे कट करतो हे एक्झाम्पल्स. आपल्याला इथं अगोदर थोडक्यामध्ये नियम सांगायचा की हाऊ टू फाइंड द कॅरेक्टरिस्टिक when the number is what more than 1 or equal to 1. तो फिर क्या करेंगे? तर काय करायचं बघा. आता पहा, काउंट नंबर ऑफ डिजिट्स. नंबर ऑफ काय मला सांगा? डिजिट्स. प्रेझेंट to left side of point, to left of काय बरं? point, left side of the point. पॉइंट कळतो ना सगळ्यांना? तो दशांश, त्याला काय बोलायचं? पॉइंट. पॉइंटच्या लेफ्ट साइडचे काय काउंट करायचे तुम्हाला? डिजिट काउंट करायचे. किती अंक आहेत ते काउंट करायचे. आणि ते काउंट करून तुम्हाला काय करायचे? अँड सबस्ट्रॅक्ट 1 फ्रॉम इट. सबस्ट्रॅक्ट काय बरं? 1 फ्रॉम इट. आणि त्याच्यातून तुम्हाला एक काय करायचं आहे? वजा करायचा. तो फिर आपको मिलेगी उसकी कॅरेक्टरिस्टिक. तेव्हा तुम्हाला मिळेल त्याची कॅरेक्टरिस्टिक. तुम्हाला तो पॉइंट बघायचा आहे, पॉइंट. आणि त्या पॉइंटच्या लेफ्ट साइडचे काय मोजायचे तुम्हाला? डिजिट मोजायचे. डिजिट म्हणजे अंक, किती अंक आहेत. आता समजा उदाहरणार्थ लॉग ऑफ सपोज 261.7. सांगा पॉइंट कुठं आहे? इथं. कोणत्या साइडचे डिजिट मोजायचे तुम्हाला? लेफ्ट साइडचे. बघा, पॉइंटच्या लेफ्ट साइडला किती डिजिट दिसत आहेत तुम्हाला? 1 2 3. किती डिजिट झाले? 3 डिजिट झाले. पॉइंटच्या लेफ्ट साइडला जेवढे डिजिट असतील तर तेवढे डिजिट मोजायचे आणि त्याच्यातून तुम्हाला
काय करायचं आहे सांगा मला? एक मायनस करायचा, एक सबस्ट्रॅक्ट करायचा, एक कमी करायचा. किती अंक झाले इथं मला सांगा? 3. तर 3 मधून एक जर मायनस केला तर 2. तर 2 ही याची काय झाली कमाल सांगा? कॅरेक्टरिस्टिक. कळलंय सगळ्यांना कशा पद्धतीने काढायची कॅरेक्टरिस्टिक? आता बघा मी एक्झाम्पल पुढचं सांगेल. समजा लॉग ऑफ 461 किंवा 4619.3. आता या नंबरचं तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक सांग. किती? कसं बरं? पॉइंटच्या लेफ्टला डिजिट किती येतं? 4. तर 4 मधनं एक मायनस केला तर किती आलं? 3 ही त्याची काय झाली? कॅरेक्टरिस्टिक झाली. आता समजा मी जर तुम्हाला म्हटलं की बाबा लॉग ऑफ 3.71. आता सांगा बरं किती येईल याची कॅरेक्टरिस्टिक? 0. कसं ते कळालं तुम्हाला? हा पॉइंट इथं आहे, त्याच्या लेफ्टला किती डिजिट आहेत? 1. तर 1 मधनं 1 तुम्ही काय करणार? मायनस करणार. मग किती येणार मला सांगा? 0. लक्षात येते सगळ्यांच्या? डिजिट मोजायचे बरं, ती नंबर घ्यायची नाही. तर बरेच जण काय करतात बघा, पॉइंटच्या लेफ्टला 3 आहेत, मग 3 मधून एक मायनस करा म्हणजे किती झाली कॅरेक्टरिस्टिक? 2. असं असतंय का कुठं? तर पॉइंटच्या लेफ्टला डिजिट किती आहेत ते तुम्हाला काउंट करायचे. डिजिट का मतलब अंक किती आहेत? अंक. तर अंक तुम्हाला मोजायचे तर, आणि जेवढे अंक असतील तेवढ्या अंकातनं एक तुम्हाला मायनस करायचा. तर आलेली नंबर म्हणजे ही त्याची काय असते? कॅरेक्टरिस्टिक्स असते. तर मग इथं पॉइंटच्या लेफ्टला एकच अंक आहे, कॅरेक्टरिस्टिक त्याची किती झाली? 0. आता इथं बघा लॉग ऑफ 10.05. किती अंक झाले? यस, हा एक अंक जरी 0 असेल तरी पण तो अंकच आहे. किती अंक झाले? 1 आणि 1 2. 2 अंक म्हटलं तर त्याची कॅरेक्टरिस्टिक किती येणार मला सांगा? 1. सो इट्स कॅरेक्टरिस्टिक विल बी इक्वल टू किती? 1. अशा पद्धतीने तुम्ही काढू शकता. आता मी जर तुम्हाला म्हटलं मला लॉग ऑफ 7 ह्याची कॅरेक्टरिस्टिक सांगा. कसं बरं? आता काही जण म्हणतील तर पॉइंटच नाही. तर पॉइंट इथं नाही म्हणजे पॉइंट इथं आहे. कळलं? म्हणजे ती नंबर एकदा पूर्ण झाली की त्याच्यानंतर तिथं पॉइंट असतो. फक्त 7 याचा अर्थ 7.0 आहे, 7.0 आहे असा त्याचा अर्थ असतो. आणि पॉइंट इथं आहे, मग त्याच्या लेफ्टला किती डिजिट झाले? 1. मग त्याची कॅरेक्टरिस्टिक किती आली? 0. तर अशा पद्धतीने आपण अशा नंबरची काय काढू शकताय मला सांगा? कॅरेक्टरिस्टिक. तर पहिला नंबर म्हणजे पहिला टाइप त्याची कॅरेक्टरिस्टिक कशी काढायची हे कळालं सर्वांना. तर कशी काढायची कॅरेक्टरिस्टिक? पॉइंटच्या लेफ्ट साइडचे डाव्या बाजूचे काय काउंट करायचे? डिजिट्स काउंट करायचे. आणि जेवढे डिजिट्स येतील तेवढ्या डिजिट्स मधनं एक काय करायचं आहे? मायनस करायचं. मुद्दा कळाला सर्वांना? तर अशा पद्धतीने आपण यांची कॅरेक्टरिस्टिक इथं काढू शकताय. आता नंबर नेक्स्ट जो सेकंड फॉर्मॅट आहे याच्यातला, तर त्याच्याबद्दल आपण आता थोडासा विचार करूया. आता मला सांगा इकडं नंबर लेस द्या किती? 1. 1 पेक्षा लहान असणाऱ्या संख्या. तर बघा आता सगळ्यात अगोदर आपल्याला हे सांगावं लागेल. आता एक म्हणजे ऍक्च्युली फक्त आपण त्याची टेक्निक समजून घेऊया. सिंपल वे जो साधा वे आहे, ऍक्च्युली ती सायंटिफिक वे नाही पण एक साधा वे मी तुम्हाला सांगतोय कशा प्रकारे तुम्ही याचं कॅरेक्टरिस्टिक काढणार. तर तुम्ही काय करणार बघा, काउंट नंबर ऑफ 0 टू राईट साइड. आता कोणती साइड? राईट साइड ऑफ डिजिट. ऑफ काय? डिजिट नाही हो, राईट साइड ऑफ काय? पॉइंट. राईट साइड ऑफ पॉइंट. पॉइंटच्या उजव्या बाजूचे तुम्हाला काय मोजायचे तर? डिजिट नाही हो, काय मोजायचे तर? 0 मोजायचे तर. काय मोजायचे तर? 0. पॉइंटच्या राईट साइडचे तुम्हाला काय काउंट करायचे तर? 0 बिफोर स्टार्टिंग द नंबर. ओनली बिफोर स्टार्टिंग द नंबर. म्हणजे संख्या सुरू होण्याच्या अगोदरचे तुम्हाला 0 मोजायचे. म्हणजे कसं बघा, ह्याचं जर एखादं एक्झाम्पल जर सांगायचं म्हटलं तर पहा आता 0.006
7106. आता तुम्ही मला सांगा पॉइंट कुठं आहे इथं? ही संख्या एक पेक्षा लहान आहे का अगोदर मला सांगा? आहे. एक पेक्षा लहान आहे, कसं ओळखायचं? 0 पॉइंट मध्ये असेल तर कसं ओळखायचं? 0 पॉइंट मध्ये जर संख्या नसेल तर म्हणायचं ती पहिल्या कॅटेगरी मध्ये आहे. 0 पॉइंट मध्ये असेल तर म्हणायचे सेकंड केस मध्ये. समजलं सर्वांना? आता मला सांगा मग 0 पॉइंट मध्ये आहे तर पॉइंटच्या उजव्या साईडला किती झिरो आहेत? 2. संख्या सुरू होण्याच्या अगोदर फक्त, हे नंतरच्या झिरोला काही बी व्हॅल्यू नाही. फक्त संख्या सुरू होण्याच्या अगोदरचे काय मोजायचे तुम्हाला? मोजले, केले काउंट. इथं किती झिरो आहेत? 2. तर बघा तुम्ही मोजलेले आहेत, काउंट केलेले आहेत. काउंट करणं म्हणजे मोजणं. आणि काय म्हणायचे? ऍड 1 into it. ऍड 1 into it इस बार आपको क्या करना है? ऐड करना है. त्याच्यात किती ऐड करायचे? 1. देन राइट इट इनटू निगेटिव्ह फॉर्म. इट इनटू कोणता फॉर्म? निगेटिव्ह फॉर्म. परंतु ती संख्या कोणत्या फॉर्म मध्ये लिहायची? निगेटिव्ह फॉर्म मध्ये लिहायची. कमान कोणत्या फॉर्म मध्ये लिहायची? निगेटिव्ह फॉर्म मध्ये. आता तुम्ही मला सांगा इथं पॉइंटच्या राईट साइडला किती झिरो आहेत? 2 झिरो आहेत. मग जर 0 2 असतील तर तुम्ही त्याच्यात एक काय करणार? ऍड. 2 आणि 1 3. मग 3 झाले तर तुम्ही हे 3 तिथं लिहिणार आणि ते 3 निगेटिव्ह फॉर्म मध्ये लिहायचे. पण त्याचा निगेटिव्ह फॉर्म कसा असणार बघा? इज लाईक दिस, इज लाईक दिस, इज लाईक दिस. याला म्हणायचं बार. बार 3. काय म्हणायचं? बार 3. ही त्याची कॅरेक्टरिस्टिक झाली. किती झाली? बार 3. हे बार फक्त कधी येतं मला सांगा? जेव्हा नंबर 0 पॉइंट मध्ये असेल तर. कशामध्ये असेल? 0 पॉइंट मध्ये असेल तर तेव्हा या ठिकाणी बार येत. आणि कसं काढायचं हे लक्षात आलं सगळ्यांच्या? काय काय करायचे? प्रोसिजर मी वरती लिहिलेली आहे. पॉइंटच्या राईट साइडचे 0 मोजायचे. काय मोजायचे? 0. संख्या सुरू होण्याच्या अगोदरचे 0 मोजायचे. नंतरच्या 0ला काय बी किंमत नाही. संख्या सुरू होण्याच्या अगोदरचे 0 तुम्हाला मोजायचे तर, आणि जेवढे 0 येतील तेवढ्यामध्ये एक काय करायचे तुम्हाला? प्लस करायचे. कळालं का सगळ्यांना? तर मग बघा आता किती 0 आले? 2. मग 2 मध्ये एक प्लस केला तर किती आलं? 3. आणि ते कशात लिहायचे तुम्हाला? 12. एवढं सगळं तुमच्या लक्षात राहील. आता मग बघा लॉग ऑफ. आता मी जर समजा असं दिलं 0.0314 2 बार नाही, बार 2. अगोदर बार बोलायचं. आता मग मला सांगा पॉइंटच्या राईट साइडला किती 0 आहेत? 1 0 आहे. किती आहेत? 1. त्याच्यात किती प्लस करायचं? 1 जर प्लस केला तर 1 आणि 1 किती होणार? 2. आणि त्याच्या पॉवरला डोक्यावर किती लिहायचं? 12. बार 2 ही त्याची कॅरेक्टरिस्टिक झाली. काय झाली सांगा मला? कॅरेक्टरिस्टिक. कळालं का सगळ्यांना कसं काढायचं असतंय कॅरेक्टरिस्टिक ते? तर अशा पद्धतीने आपण यांची कॅरेक्टरिस्टिक इथं काढू शकताय. आता मी जर समजा तुम्हाला नंबर दिली लॉग ऑफ 0. समजा 716. आता मला सांगा बरं किती याची कॅरेक्टरिस्टिक? यस. पॉइंटच्या उजव्या साइडला एकही 0 नाही म्हणजे 0 0 आहे. किती येतं? 0. उसमें आप एक प्लस करेंगे तो कितना आएगा? उसका प्लस 1 आएगा. समझ में आया सभी के? कितना आएगा? 1. और वो 1 हम बार में लिखेंगे. मतलब बार 1 विल बी इट्स कॅरेक्टरिस्टिक्स. कळालं का सगळ्यांना? आता बघा एक्झाम्पल. समजा मी जर आता असं लिहिलं 0.000010. आता सांगा बरं. यस. किती 0 आहेत? 1 2 3 4. त्याच्यात तुम्ही काय करणार? एक प्लस करणार. 4 आणि 1 किती झाले? 5. तर मग बार 5 इज इट्स कॅरेक्टरिस्टिक्स. कळालं का सर्वांना? आता जर समजा मी जर एक्झाम्पल असं लिहिलं की लॉग ऑफ 20.0009. आता सांगा बरं. किती येणार कॅरेक्टरिस्टिक याची? बार 4 का 4 बार? बार 4.
आउट आउट विकेट पडली बघा, विकेट पडली. बार 4 येईल का 4 बार येईल? किती? हा मग किती? यस, तुम्ही ते पाहिलंच नाही. 20 पॉइंट दिले ना इथं, 20 पॉइंट दिले मी, 20 पॉइंट दिले. 0 पॉइंट आहे का? काय जणांचं या दोन कडे लक्ष द्यायचं. 0 पॉइंट आपलं बरं चाललंय यांचं. 20 पॉइंट आहेत ते. मग जर ते नंबर 1 किंवा 1 पेक्षा मोठी असेल तर काय करावं लागतंय? पॉइंटच्या डाव्या बाजूचे डिजिट मोजायचे. कितने डिजिट है बोलो? 2 है. उसमें क्या करना है? प्लस करना है माइनस करना है? माइनस. 2 में से अगर 1 माइनस किया तो कितना आ सकता है? 1 आ सकता. तो फिर इसकी कैरेक्टरिस्टिक कितनी आएगी? 1. म्हणजे ही विकेट जर आताच पडत असेल तर उद्या मॅच मध्ये कसं करा तुम्ही? तर ह्याच्यामध्ये येतो का मला सांगा? नाही. आलं का लक्षात? नाही तर मी आपला टप्पा टाकतो, तुम्ही खेळताय, टप्पा टाकतो, तुम्ही खेळताय आणि नंतर थोडा टप्पा बदलून टाकला की तुम्ही आउट होताय. असं नाही झालं पाहिजे. आता कळालं का? 2च प्रकारच्या नंबर आहेत ना, 5-50 प्रकारचे असतात. तर काय केलं असेल तुम्ही? 2च प्रकारचे आहेत. 0 पॉइंट मध्ये असणाऱ्या आणि 0 पॉइंट मध्ये नसणाऱ्या. तर पॉइंट कळाला का तुम्हाला? आता मुद्दा लक्षात आला. आता तुम्हाला कोणती नंबर दिली तर कॅरेक्टरिस्टिक सांगता येईल का? आता मी कोणत्याही नंबर इथं तुम्हाला देऊ शकतो, तर तुम्हाला त्यांची काय सांगता यायला पाहिजे? कॅरेक्टरिस्टिक. फक्त टाईप अगोदर पटकन ओळखायचा. त्याला बी काय वेळ लागतंय हो? 0 पॉइंट मध्ये असेल तर आणि 0 पॉइंट मध्ये नसेल तर. 0 पॉइंट मध्ये असेल तर काय करायचं? काउंट द नंबर ऑफ 0 टू राइट साइड ऑफ द पॉइंट बिफोर स्टार्टिंग द नंबर एंड ऐड 1 into it. इंटू किसने लिखने का? इंटू लिखना पडेगा ना यहाँ. ऐड इंटू इट. त्याच्या मध्ये काय ऍड करायचं तुम्हाला? 1 ऍड करायचा. देन राइट इट इंटू कोणता फॉर्म? निगेटिव. और उसको हम रीड करते वक्त बार ऐसा रीड करेंगे. बार 2, बार 3, बार 4 असा आपण त्याला काय करणार आहात? रीड करणार. कळालं का सगळ्यांना? अशा प्रकारच्या गोष्टी आहेत बघा. अशा पद्धतीने आपण कोणत्याही संख्येचा काय सांगू शकतायत? कॅरेक्टरिस्टिक सांगू शकता. समजलं का सगळ्यांना? आता काळे साहेब तुम्ही सांगा, मी जर तुम्हाला म्हटलं की मला लॉग ऑफ 100 या नंबरचा कॅरेक्टरिस्टिक सांगा. 100 चा कॅरेक्टरिस्टिक किती? कसं सांगा? पॉइंट इथं आहे तर पॉइंटच्या खालच्या नाही, डाव्या बाजूचे किती? 3 डिजिट आहे. तर 3 अंक आहे. तर 3 अंक. तर 3 अंकातनं 1 अंक, 2 अंक, 3 अंक, त्याच्यातनं 1 वजा करायचा म्हणजे तुमची काय येईल? कॅरेक्टरिस्टिक. आलं लक्षात सगळ्यांच्या? आता कोणती संख्या दिली तर तुम्हाला सांगता येईल का कॅरेक्टरिस्टिक? कॅरेक्टरिस्टिक सगळ्यांना सांगता येईल. आता तुम्ही सांगा, मी जर तुम्हाला म्हटलं लॉग ऑफ मी जर तुम्हाला म्हटलं की मला लॉग ऑफ 0.3 ह्याची कॅरेक्टरिस्टिक सांगा. तुम्ही सांगा. कसं काय? हा, त्याच्यामुळे त्याच्यात 1 काय करायचा? प्लस करायचा. 0 + 1 म्हणजे 1 आणि तो 12. कुंकड. ह्या 3चा इथं काही संबंध नाही. 3चा काय संबंध आहे का? फक्त काय करायचे मला सांगा बरं तुमच्या इथं काय केले? 12 कसं काय आलंय? पॉइंटच्या उजव्या बाजूला 2 0 आहेत. नुसतं 2 0 असं नका म्हणू. सगळं म्हणा की मला समजून नाही घ्यायचं का? पॉइंटच्या उजव्या बाजूला संख्या सुरू होण्याच्या अगोदर 2 0 आहेत. त्याच्यात 1 प्लस. किती 0 आहेत? 2. 1 आणि 1 2. त्याच्यात 1 प्लस करायचं. जर 1च 0 असेल तर 1 + 1 2. जर 1ही 0 नसेल तर 0 + 1 1. कळलं का? एकही नाही. समजा तुमच्याकडे 0 रुपये तर मी तुम्हाला 1 रुपया दिला, किती झाले तुमच्याकडे? 1 रुपये. तुमच्याकडे अगोदर 2 रुपये तर मी तुम्हाला 1 रुपया दिला, किती झाले? 1. तुमच्याकडे अगोदर 5 रुपये तर मी तुम्हाला 1 रुपया दिला, किती झाले?
तसं तुमच्याकडे अगोदर काहीच नाही आणि मी तुम्हाला 1 रुपया दिला, किती झाली रक्कम? असं आहे. इथं काहीच झिरो नाहीत, तर मग त्याच्यात 1 प्लस केला तर किती आलं? आलं का लक्षात? आता कळालं का? सगळं कळालं का? हा, अशा प्रकारे आपल्याला कळायला पाहिजे बघा. आता मी जर तुम्हाला म्हटलं ना, मला 5 चा लॉग सांगा, लॉग ऑफ 5 कॅरेक्टरिस्टिक, कसं काय बरं तुम्ही सांगा. हा, कसं काय? मग काय झालं? मग कुठं एक संख्या आहे? कोणाच्या लेफ्ट साइडला? पॉइंटच्या लेफ्ट साइडला किती संख्या आहे? एक आहे का 5 आहे? मला तर 5 दिसायला लागले. अंक 1 आहे. अंक अंक मोजा ओ, अंक अंक 1 आहे आणि त्याच्यातून 1 वजा करायचं. आलं का आता लक्षात? पॉइंट पॉइंट आणि त्याच्या डाव्या बाजूचे काय मोजायचे? अंक. कम ऑन, काय मोजायचे? अंक. डिजिट मोजने का है, डिजिट. वो संख्या को मिले आपने दो, तो किस लॉजिक से निकाला? दो. दोन कसं काढलं तुम्ही? 5 मधून 1 वजा केला 4 येते की मग 4 तरी म्हणा की माझ्या जेव्हा थोडं समाधान वाटलं. इथं बघा, पॉइंटच्या इकडं 5 आहेत, पण त्या 5 कडे नाही पाहायचं हो, अंक बघायचे, अंक. तसं पाहिलं असतं मग ह्या 100चे 99 यायला पाहिजे कॅरेक्टरिस्टिक. पॉइंटच्या इकडे 100 आहेत, मग 1 वजा करा 99, असं काहीतरी लॉजिक लावायचं ना. इथं ह्याची 260 यायला पाहिजे कॅरेक्टरिस्टिक. ह्याची 2 का आली? मग 2 का आली? तर अंक 3 आहे, त्याच्यातून 1 काय केलंय? वजा. आलं का लक्षात? आता आता कळालं का नाही? मला तर गॅरंटी वाटत ना नुसतं असं करायला लागलं. कळालं असेल तर जोरात येस म्हणायचं. कळालं का नाही? सगळ्यांना कळालं का? यस यस असं एकदम लावली आला पाहिजे, म्हणजे तेव्हा त्याचा अर्थ असा निघतो की सगळ्यांच्या लक्षात आलंय. आणि जर एखाद्याला कळालं नसेल तर नो असं पण स्पष्टपणे यायला पाहिजे. समजलं आता कॅरेक्टरिस्टिक कसं काढायचं ते? यस. सगळ्यांच्या लक्षात आलंय? कुणी एखादा पेशंट राहील बघा, शेवटी म्हणेल मला विचारलं की नाही तुम्ही कळालंय का नाही कळालंय. हा, तर अशा पद्धतीने आपण कोणत्याही संख्येचे कॅरेक्टरिस्टिक काढू शकतो. तुमच्या लक्षात आलं का? आता मला सांगा, लॉग ऑफ 15 कसं काय? पण कसं काय? हा, कसं सांगा ते, कसं सांगा तेवढंच विचारलंय. हा, मग करेक्ट. आता अगदी करेक्ट आलं बघा तुमचं. आता बरोबर. यस. इथं पॉइंटच्या लेफ्ट साइडला 2 अंक आहेत, त्या 15 कडे बिलकुल पाहायचं नाही. 15चा काही संबंध नाही. इथं पॉइंटच्या लेफ्ट साइडला 2 डिजिट आहेत, त्याच्यातून 1 काय केला? मायनस. आता सगळ्यांना कळालं? सगळ्यांना कळालं? थोड्या वेळानं जर एखाद्या तुम्हाला कळालं का सगळ्यांना? यस. अंक जेवढे अंक आहेत त्याच्यातून 1 काय करायचा? वजा करायचा. आणि ती संख्या म्हणजे त्याची काय असणार? कॅरेक्टरिस्टिक. आणि जर नंबर जर 0 पॉइंट मध्ये असेल तर पॉइंटच्या राईट साइड कडचे काय मोजायचे? 0. आणि जेवढे 0 येतील त्याच्यात 1 काय करायचा? प्लस. तर कॅरेक्टरिस्टिकच्या बाबतीत लक्षात आलं सर्वांच्या? एकदा बघून घ्या व्यवस्थित सगळेजण. आता याच्यानंतर पुढचा जो मॅन्टिसा बघायचं काम आहे ना, ते फार साधं काम आहे. कॅरेक्टरिस्टिक समजून घ्यायला आपल्याला तब्बल 25-30 मिनिट लागले, म्हणजे 33 मिनिटाचा तो व्हिडिओच तयार झाला. म्हणजे याचा अर्थ 25 मिनिट तरी आपण कॅरेक्टरिस्टिक साठी खर्च केले. पण मॅन्टिसा मात्र तुम्ही 1-2 मिनिटात समजून घेऊ शकता. इट इज अ व्हेरी सिंपल अँड साधी मेथड. मॅन्टिसा कसं फाइंड करायचं? तर मॅन्टिसा फाइंड करण्यासाठी तुम्हाला ह्या टेबलचा वापर करावा लागतो. देखिए सभी लोग, ये देखिए ये टेबल, इसको बोलते हैं लॉगैरिथम. लॉगैरिथम लॉगैरिथम का टेबल है. इसमें बहुत से टेबल है, लेकिन ये टेबल और लॉगैरिथम का एक टेबल है और एंटी लॉगैरिथम का और एक टेबल है, उसके अगले पेज में. ये 2 पेज हमारे लिए आज बहुत ही इंपॉर्टेंट. लॉगैरिथम, हाउ टू सी द लॉगैरिथम. अब देखिए मैं जरा थोड़ी सी यहाँ पे डायग्राम निकाल के देता हूँ आपको. लॉगैरिथम देखिए, थोड़ी सी मी आकृती काढतो इथं, कारण आता सध्या जर कुणाकडे लॉग टेबल अवेलेबल नसेल तर मग तुम्ही इथं बघू शकता. ह्या टेबलचं मी वर्णन करतोय तुमच्याकडे. ओके, डिस्क्रिप्शन. मी तुम्हाला इथं त्याचं काय सांगतोय? डिस्क्रिप्शन.
आता बघा ह्याच्यात कसं आहे, ह्याच्यात कसं आहे लॉग मध्ये, त्या टेबलचं नाव आहे लॉग, लॉगॅरिथम. ह्याच्यामध्ये इथं असे 10 11 12 13 डॅश 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 असं कुठपर्यंत आहे, 99 पर्यंत. कुठपर्यंत आहे, 99 पर्यंत आहे. ओके. त्याच्यानंतर इकडे इकडे इथं 0 1 2 3 4 5 6 7 8 9 असा आहे. ह्या झाल्या मेन नंबर. आणि या साईडला जे आहे ना त्याला मीन डिफरन्स म्हणतात. काय म्हणतात, मीन डिफरन्स. काय म्हणतात, मीन डिफरन्स. त्याच्यामध्ये फक्त 0 नाही पण बाकी सगळ्या संख्या आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 एवढ्या संख्या. लॉग हा आपण 4 डिजिट पर्यंतच्या नंबरचाच बघू शकतो. किती नंबर, किती डिजिट पर्यंत, 4. मग 5-6 असतील तर काय करायचं बघू आपण त्याचं. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला किती अंक दिसतात सगळे मिळून. आता कॅरेक्टरिस्टिक तुम्ही जर लिहिली ना तर पॉइंटचं काम संपलं. पॉइंट का काम खत्म हो गया जब आप क्या लिखोगे, उसकी कैरेक्टरिस्टिक. कैरेक्टरिस्टिक लिखने के बाद पॉइंट का काम समाप्त हो गया. आता मग बघा, आता इथं पॉइंट नाही, तुम्हाला संख्येमध्ये काय दिसतंय, 2617 दिसतंय. काय दिसतंय, 2617. तो फिर मैंटिसा देखने के लिए आप क्या कर सकते हैं, पहले 2 डिजिट को पकड़ो. 2 डिजिट कौन है, पहले 2 डिजिट 26. कोण आहेत, 26 26. तर नंतर काय करायचं पहा, 26 चा 1 आणि 7 कशा कशामध्ये बघायचा, 1 आणि 7. तुम्हाला 26 चा कशा कशामध्ये पाहायचा, 1 आणि 7. 26 चा तुम्ही अगोदर 1 मध्ये बघणार, नंतर 7 मध्ये. अगोदर 1 म्हणजे 26 चा 1 इथं बघणार आणि 7 कुठं बघणार, मीन डिफरन्स मध्ये बघणार. कळलं का सगळ्यांना. पहिला अंक हा 1 म्हणजे 26, इथं संख्या कोणती असणार, 26. त्याचा तुम्ही कशाच्या कॉलम मध्ये बघणार, 1 च्या. नंतर इकडे कशाच्या कॉलम मध्ये बघणार, 7. नेक्स्ट टाइमला जेव्हा लॉग टेबल असेल तेव्हा तुम्हाला तिथं समोर घेऊन बसायचे. आता जे व्हिडिओ पाहत असतील तर त्यांनी लवकरात लवकर व्हिडिओ पॉज करा आणि लॉग टेबल घेऊन या, मग बघा 26 चा 1 मध्ये, 26 चा 1 मध्ये आणि मीन डिफरन्स 7 मध्ये. ज्या संख्या येतील त्यांची काय करायची, बेरीज करायची. आता बघा मी इथं पाहतोय, सगळ्यांच्या वतीनं मी पाहतोय, 26 चा 1 मध्ये 4166 येतो. किती येतोय, 4166. आणि 7 मध्ये मीन डिफरन्स तुम्हाला कशात बघायचा, 7. तर 7 मध्ये त्या 26 च्या पुढेच मीन डिफरन्स मध्ये जायचं. 7 मध्ये 11 येतात. किती येतात, 11. आणि यांची बेरीज करायची. 6 आणि 1 7, 6 आणि 1 7, एकाला 1, 4 ला 4. किती आलं, 4177. याला 4177 असं नाही म्हणायचं, कारण ह्या संख्या पॉइंटच्या नंतरच्या आहेत. 4177. दिस इज मॅन्टिसा ऑफ दिस नंबर. या नंबरची ही काय झाली, मॅन्टिसा. तर मॅन्टिसा बघण्यासाठी काय करायचं कळालं का सगळ्यांना. मनाने काहीच करायचं नाही, पहिल्या 2 संख्या पकडायच्या आणि त्याचं उरलेल्या 2 संख्येत बघायचं. आता इथं बघा, इथं बघा कसं आहे, हा पॉइंट गेला, पॉइंटचं काम संपलंय. 4 6 1 9 3 अशी 5 अंकी संख्या आहे. आता ह्याच्यात काय करायचं बघा, 5वा अंक जर 5 किंवा 5 पेक्षा लहान असेल तर, किंवा 5 पेक्षा जर लहान असेल तर 5व्या नंबरचा अंक, तर तिथून पुढचं सगळं गायब करायचं. म्हणजे 5वा अंक 5 पेक्षा लहान आहे का, आहे का, आहे. मग तो गायब. किती अंक उरले, 4. जर तो 5 पेक्षा मोठा असता तर ह्याच्यामध्ये 1 तुम्ही प्लस केला असता, पुन्हा त्याला गायब केला असतं. 5 पेक्षा मोठा असला म्हणजे काय, त्याला डोक्यावर घेऊन बसायचं नाही. तर 5 पेक्षा मोठा असेल तर फक्त काय करायचं की बाबा 4 नंबरच्या अंकात काय करायचं, 1 ऍड करायचं, 1 प्लस करायचा आणि मग जी येईल त्या संख्येचा मॅन्टिसा बघायचा.
आता इथं तर 5 पेक्षा लहान आहे त्यामुळे गायब. आता कशात बघणार मला सांगा? 46 चा 1 मध्ये, 1 मेन नंबर मध्ये आणि 9 मीन डिफरन्स. कशामध्ये? 46 चा 1 आणि 9 मध्ये. तर मग मला सांगा, कशाला तुम्ही तरी सांगताल, मी बघतो. 46 चा 1 मध्ये, 1 मध्ये येतो 66 37 6637 आणि नंतर मीन डिफरन्स कशात बघायचे? 9 मध्ये. तर मीन डिफरन्स बोलतो बघा इथं 46 आणि त्याचा इकडे कशात बघायचा? 9 मध्ये. तर त्या 46 चा 9 मध्ये येतोय 8. किती येतोय? 8. तर यांची बेरीज करायची. 8 आणि 7 15 15 चालू येते नाही. 4 6 6 किती आलं? 6 4 5. तर हे झालं त्याचा मॅट्रिक्स. इथं पॉइंट टाकायचा, पॉइंटच्या नंतर 6 4. मॅन्टिसा कळाला सगळ्यांना? मॅन्टिसा एकदम गरीब आहे, साधारण आहे, सिंपल आहे. कोई भी आदमी देख सकता है. म्हणजे अगदी बिल्डअपपणे पण तुम्ही बघू शकता. ज्याचं डोकं पण नाही, एकदम एखादा बधीर आहे तोही बघू शकतो हा मॅन्टिसा. म्हणजे बघा, एखाद्याला बघताच येत नसेल तो बधीरच्या खालच्या कॅटेगरीचा म्हणावा लागेल. आता मला सांगा, हा बोला, इथं कशात बघावं लागेल? येस, पहिले 2 अंक पकडायचे, नाहीतर काही जण म्हणतील 3 चा 7 आणि 1 मध्ये बघायचा. बघा 3 ह्याच्यात आहेत का? सुरुवातच कुठनं आहे? 10. त्याच्यामुळे पहिले 2 अंक पकडायचे. 37 चा कशात बघायचा? इथं मीन डिफरन्स मध्ये बघायची गरज आहे? नाही तर कशात बघावं आपण तरी. मग कशात बघायचा? 37 चा 1 मध्ये. मग तेवढं एकच बघायचं, गपचिप लिहून काढायचं. 37 चा 1 मध्ये येतो 5694. कितना आता है? 5694. अशा पद्धतीने बघायचं. समजलंय का बरं सर्वांना? तर अशा पद्धतीने आपण हे सगळ्याच्या सगळं बघू शकताय. आता नंबर नेक्स्ट. तुम्ही सांगा बरं, तुम्ही सांगा. हा, आता इथं कशात बघावं लागेल? बाकी कशात बघा. पहिले 2 अंक पकडा. ही संख्या आहे, तुम्हाला बघायची ना. आणि 10चा 0 बघितला, नंतर तेवढंच काय? 10चा फक्त 0 मध्ये बघायचं, मग गणित मोजायचं काय? हा, और इधर यहाँ पे देखिए, हमने क्या किया? 26 का 1 में देखा और 7 मीन डिफरेंस में देखा. 7 कहाँ में देखा? तो फिर यहाँ क्या करेंगे बोलो? यस, 10चा पण ते 5व्या क्रमांकाचा अंक असेल तर आता ह्याचा क्रमांक किती येतो? ह्याच्या पुढे जर दुसरं कुणी असतं गाय, पण 4 अंकी हे नाही संख्या, 5 अंकी असल्यावर गायब. गायब करायचं तेवढं लक्षात ठेवलं बघा. म्हणजे कितव्या नंबरचं हे नाही लक्षात ठेवलं. तर हे काय आहे? हे 4थ्या नंबरला आहे. तर मग 10चा अगोदर 0 मध्ये, इथं मेन मध्ये बघणार आणि 5 मध्ये कुठं बघणार? मीन डिफरन्स मध्ये. नाही तर ह्याच्यातच बघता बघा, इथं 0 इथं 5. तसं नाही, 0 इथं आणि मीन डिफरन्स 5. चला मी बघून घेतो. 10चा 0 मध्ये खूप चांगली संख्या येते, 4 0 येतात. आणि 10चा मग मीन डिफरन्स 5 मध्ये, 21 येतात. कितनी आ गई बेरीज? 1 2 0 0. किती झालं? 00 21. 00 कळालं? समजा क्या? समजलं का? आता तुम्हाला ह्या 7चा तुम्हाला पाहायचा आहे. तुम्ही सांगा बरं 7चा. हा, 7चा. हा, तुम्ही सांगा. हा, 70चा 0. करेक्ट. कशात 0 मध्ये बघायचं? आलं का लक्षात? कारण तुम्ही म्हणणार 7च आहेत फक्त, आता कसं बघावं बाबा, 10च्या पुढे आहे. तर मग 7च्या पुढं, पॉइंटच्या पुढं कितने भी आप 0 ले सकते हैं. आता मग तुम्ही काय करणार मला सांगा? पहिले 2 संख्या पकडणार. किती? 70. आणि त्या 70चा कशात बघणार?
काय जण म्हणते मग पुढचे बी झिरो घ्यावे लागतील ना, पण तिकडे आहे का झिरो मिड डिफरन्स मध्ये ना आहे. मग 70 चा कशात पाडणार फक्त झिरो. तर बघा मग 70 इकडे आहे 70 त्याचा झिरो मध्ये 8451 8451 मॅन्टिसा बघायचं कळालं सर्वांना सगळ्यांच्या लक्षात आलं. आता इकडे पण तेच उद्योग करायचे. ह्या पॉइंट 00 ला काही बी किंमत नाही. सरळ सरळ पहिले दोन अंक पकडायचे. कुठून संख्या सुरू झाली इथून पहिले दोन अंक पकडा. किती 71. 71 चा कशामध्ये बघणार झिरो आणि मीन डिफरन्स 6. पुढच्याला मीन डिफरन्स म्हणा बरं, दरवेळेस म्हणायचं सर. म्हणजे कसं म्हणायचं बघा, 71 चा झिरो आणि मीन डिफरन्स 6 ह्याच्यात बघा आणि दोन्हीची बेरीज. 71 चा झिरो, 71 चा झिरो मध्ये काय आहे तुम्हाला सांगा. 71 चा झिरो मध्ये 85 13 किती येतो 85 13 आणि मीन डिफरन्स किती 6 मध्ये 6 मध्ये 6 मध्ये किती येतो 4. तर इथं 4 किती आली बेरीज 4 आणि 3 7 1 5 8 8517 8517. समजलंय सगळ्यांना. तर अशा पद्धतीने आपल्याला हे बघता आलं पाहिजे. आता सगळ्यांना सांगता येईल का तुम्हाला. तुम्ही सांगा बरं आता पुन्हा एकदा कशाचा कशात बघायचं. 31 चा 4. करेक्ट. इस बार करेक्ट आ गया. 31 चा 4 मध्ये अलीकडच्या झिरोला काही किंमत नाही. सरळ इथून स्टार्ट करणार. 31 चा फक्त 4 मध्ये मीन डिफरेंस मध्ये बघने की जरूरत नहीं है क्योंकि संख्या 3 अंकी है. जब 3 अंकी होगी तब मीन डिफरेंस में जाने की जरूरत नहीं. 31 चा 4 मध्ये. आता हे तुम्ही नंतर बघू शकता. हे तुमच्यासाठी वर्क असेल. आता नंबर नेक्स्ट. आप बताइए आप यहाँ पे ऐसा हाँ 71 चा 6 मध्ये करेक्ट. 71 चा कशात बघायचा 6. म्हणजे थोडीशी अशी ऍक्टिंग करावं लागते. कारण मग कधी कधी काय होतं काय काय जण असे डिमॅट डोक्याचे जर असतील ना एखादा, आता जे मजबूत आहे ते मजबूत राहतं. पण बाकीचं काय करायचं 71 चा 6 मध्ये असं म्हणलं नाही 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 7 चा 1 आणि 6 मध्ये नाही 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 716 चा झिरो मध्ये असं काहीतरी सांगून ठेवतात म्हणणार. तर लक्षात आले तुमच्या कॉन्फिडन्सली. अशा पद्धतीने आपण मॅन्टिसा बघू शकतो. आता तुम्ही सांगा हा नेक्स्ट नंबर ह्याचा कशात बघा. 10 च्या 0 मध्ये. करेक्ट. व्हेरी गुड. आता जवळजवळ सगळ्यांना कळालेलं आहे. सगळ्यांना कळालंय मॅन्टिसा कसा पाहायचा. सगळ्यांच्या लक्षात आलंय. उरलेल्या संख्येचे तुम्ही घरी गेल्यानंतर बघा आणि त्याचबरोबर ह्या संख्येचे पण तुम्हाला त्या ठिकाणी बघायचे आहे. घरी गेल्यानंतर रिपीट एकदा चेक करा की ह्या व्हॅल्यू आलेल्या करेक्ट आहेत का नाही. लॉक टेबल तुम्हाला आजच्या आज खरेदी करायचं आहे. ओके. तर आता तुम्ही एवढं लवकरात लवकर लिहून घेणार आहात. सो राईट ऑफ दिस. झालेलं आहे. तर हे झालं कॅरेक्टरिस्टिक आणि मॅन्टिसा. कशा पद्धतीने आपण एखाद्या नंबरचा लॉग बघणार आहोत. लॉग बघण्यासाठी कॅरेक्टरिस्टिक आणि मॅन्टिसा काढावा लागतो. आता याच्यानंतर आपल्याला जर मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन जर करायचं असेल तर ते आपण लॉगॅरिथमचे काही रूल्स वापरून ते करू शकतो. तर ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत.